अमरावती जिल्ह्याच्या भविष्यातील विकास आराखड्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त आर्थिक तरतूद करण्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला। येणाऱ्या 2026-27च्या अर्थसंकल्पात अमरावतीतील प्राधान्याच्या प्रकल्पांना स्थान मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस पाठपुरावा केला। शहर व ग्रामीण भागातील महत्त्वाच्या कामांचा तपशील बैठकीत मांडण्यात आला। राजकमल ते अमरपुरा दरम्यान उड्डाणपूल उभारणी, हनुमानगड परिसराचा व्यापक विकास आराखडा, बांधखेडा येथील महानुभव आश्रम परिसरात उन्नतीकरण तसेच छत्री तलाव सुशोभीकरण यासाठी निधीची मागणी करण्यात आली। भातकुली आणि अंजनगाव बारी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उभारणे, भातकुली स्वतंत्र न्यायालयीन इमारत उभारणी तसेच माडेगाव येथे बांबू गार्डनच्या धर्तीवर राम उद्यान साकारण्याचाही प्रस्ताव पुढे आला। बैठकीदरम्यान संबंधित विभागांना प्रस्तावाची छाननी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। या संदर्भातील निवेदन पालकमंत्र्यांनाही सादर करण्यात आले असून प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या बैठकीमुळे अमरावती जिल्ह्यातील प्रलंबित आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।